श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वचसा गृणामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे जिज्ञासा या आपल्या YouTube चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत अयोध्येमधील राम मंदिराच्या इतिहासाबद्दल। अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरीवती एव सप्तैती मोक्षदायक। अयोध्या हे शरयू नदीच्या काठावर वसलेले एक प्राचीन आणि धार्मिक शहर आहे। इथे श्री रामचंद्रांचा जन्म झाला होता। तसेच हिंदूंच्या 7 मोक्ष देणाऱ्या नगरांपैकी ते एक आहे। तसेच हे शहर मनूने वसवले होते। या शहराला ऐतिहासिक असे फार महत्त्व आहे। त्याचप्रमाणे अयोध्या या शब्दाचा अर्थ होतो जिथे कधीही युद्ध होत नाही आणि जिथे युद्ध करणे कधीही शक्य नाही। आयुध या शब्दाचा अर्थ आहे। प्राचीन काळात कौशल प्रदेश नावाचे राज्य होते। त्या राज्याची राजधानी होती अवध। कालांतराने त्याला नाव पडले अयोध्या। श्रीरामचंद्रांचे पूर्वज विवंसन यांचा मुलगा वैवद्य मनू यांनी प्रथम येथे आपले राज्य वसवले। तेव्हापासून महाभारत काळापर्यंत इथे सूर्यवंशी राजांचे राज्य होते। येथे दशरथ राजाच्या माला श्रीरामांचा जन्म झाला। महर्षी वाल्मिकींनी सुद्धा याची तुलना इंद्रलोकाशी केली आहे। एवढी त्यावेळी अयोध्या संपन्न होती। असे म्हणतात की भगवान श्रीरामांच्या जलसमाधीनंतर अयोध्या उजाड झाली होती, पण जन्मभूमीवर असलेला राजवाडा तसाच होता। पुढे त्यांच्या मुलाने म्हणजेच राजा कुशने पुन्हा एकदा राजधानी अयोध्येची मांडणी केली। त्यानंतर त्यांच्या 44 पिढ्यांनी इथे राज्य केले। त्यानंतर सूर्यवंशाचे शेवटचे राजा बृहबदल हे महाभारताच्या युद्धात अभिमन्यूच्या हाती मारले गेले। त्यानंतर अयोध्या पुन्हा एकदा उजाड झाली, मात्र राम जन्मभूमीचे अस्तित्व नेहमी टिकले। पुढे इसवी सन पूर्व 100च्या काळात चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य शिकार करत असताना अयोध्येला पोहोचले। विश्रांतीसाठी ते आपल्या सैन्यासोबत अयोध्या येथील शरयू नदीच्या काठी एका आंब्याच्या वृक्षाखाली बसले होते। त्यावेळी अयोध्या हे एक जंगल होते, तिथे कुठलीही वस्ती नव्हती। विश्रांती करत असताना राजा विक्रमादित्य यांना काही चमत्कार झाल्याचे जाणवले। इथे काहीतरी दैवी शक्तीचा वास असल्याचे त्यांना भासले, म्हणून त्यांनी तिकडच्या काही संतांना आणि योग्यांना त्याबद्दल विचारले। तेव्हा त्यांना कळाले की ही श्रीरामाची अवधभूमी आहे, म्हणजेच अयोध्या आहे। त्या संतांच्या मदतीने राजा विक्रमादित्य यांनी तिथे हळूहळू विहिरी, तलाव, महाल आणि एक भव्य मंदिर उभारले। हेच ते मंदिर म्हणजे अयोध्येमधलं श्रीराम जन्मभूमी मंदिर। सम्राट विक्रमादित्याने कसोटी नावाच्या काळ्या दगडाच्या 84 खांबावर हे भव्य मंदिर उभारलं होतं असे सांगितले जाते। या मंदिराची भव्यता खरोखर पाहण्यासारखी होती। त्यानंतर आलेल्या प्रत्येक राजाने या मंदिराची वेळोवेळी देखभाल केली होती। त्यापैकी एक शृंग वंशाचे पहिले शासक पुष्यमित्र शृंग यांनी सुद्धा मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। अयोध्येच्या एका उत्खननात पुष्यमित्राचा शिलालेख सापडला होता, ज्यात त्यांना सेनापती असं म्हटलं होतं। या शिलालेखात पुष्यमित्रांनी याही मंदिरात 2 अश्वमेध यज्ञ केल्याचं सुद्धा वर्णन आहे। त्यानंतर इसवी सन पूर्व 600 मध्ये अयोध्या हे व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले होते असे इतिहासकारांचे मत आहे। त्यामुळे 5व्या शतकात या ठिकाणाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आणि अयोध्या हे प्रमुख बौद्ध केंद्र म्हणून विकसित झालं। तेव्हा अयोध्याचं नाव साकेत असं ठेवण्यात आलं। चीनी भिक्खू यांनी देखील इथे पाहिलेल्या बौद्ध मठांच्या नोंदी ठेवलेल्या आहेत। तसेच 7व्या शतकात ह्युएनसांग यांनी देखील बौद्धांचे 20 मठ आणि हिंदूंचं एक भव्य मंदिर आहे, जिथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात असे नोंद करून ठेवलेली आहे। यानंतर 11व्या शतकात कणूचा राजा जयचंद अयोध्येमध्ये आला। तेव्हा त्याने सम्राट विक्रमादित्य याची स्तुती करणारा शिलालेख काढून या मंदिरावर आपलं नाव लिहिलं। पानिपतच्या युद्धात जयचंद राजाचा अंत झाला। कालांतराने भारतावरचे मुघलांचे हल्ले वाढू लागले। या हल्ल्यात त्यांनी काशी, मथुरा तसेच अयोध्या लुटली। तिकडच्या पुजाऱ्यांची हत्या केली आणि मंदिरातल्या मूर्त्यांची सुद्धा तोडफोड केली। एवढी आक्रमण होऊन देखील जन्मभूमीवरती असलेलं हे श्रीरामाचं मंदिर 14व्या शतकापर्यंत सगळ्या वादाला तोंड देत उभं राहिलं होतं। नंतर 14व्या शतकामध्ये मुघलांनी भारताचा ताबा घेतला। त्यानंतर तिथे राम मंदिर पाडून बाबरी मस्जिद उभारण्यात आला। अशा प्रकारे अनेक लेखकांनी याचा उल्लेख आपल्या पुस्तकात केला आहे। त्यानंतर बराच काळ बाबरी मस्जिदचा मुद्दा तापला। तेव्हा ASI ने या ठिकाणी उत्खनन केले। 1947 ते 1977
या ठिकाणी बाबरी मस्जिद असताना पहिलं उत्खनन झालं. इतक्या वादानंतर अखेर 500 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 22 जानेवारी 2024 रोजी श्रीरामांच्या अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराचे लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यानिमित्ताने रामो राजमणी सदा विजयते रामे रमेशं भजे रामेनाभियता निशाचर चमु रामाय तस्मै नमः रामाणास्ति परायणं परतरं राम सदा सोस्म्यहं रामे चित्तलय सदा भवतु मे ओ राम मामुत्थर. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आत्ताच मी जिज्ञासा या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.